नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 401 अध्ययनार्थी व त्याचा विकास या पाठ्यपुस्तकाचे वाचन आपण करणार आहोत. उपघटक 6 व्यक्तिमत्व मापन. व्यक्तिमत्व हे विविधांगी असते. व्यक्तीच्या वर्तनाचे विविध पैलू असतात. अनेक पैलूंचा व्यक्तिमत्वाशी संबंध असल्यामुळे व्यक्तिमत्व ही संकल्पना अत्यंत गुंतागुंतीची आहे. यापूर्वी आपण अभ्यासलेले आहे अशा किचकट गुंतागुंतीच्या विविध पैलूंचे मापन करून व्यक्तिमत्वाचे मापन करणे ही बाब देखील अतिशय किचकट आहे. प्रामुख्याने 3 पद्धतीने व्यक्तिमत्वाचे मापन करता येते. 1 गुणतत्व पद्धती, 2 प्रक्षेपण पद्धती, 3 संश्लिष्ट पद्धती. या पद्धतीचा अवलंब करून आपण स्वतःचे व सहकाऱ्यांचे दोघांचे व्यक्तिमापन करू शकतो. आता आपण प्रत्येक पद्धतीची सविस्तर माहिती घेऊया. गुणतत्व पद्धती. व्यक्तिमत्व प्रत्येक विशेष लक्षण किंवा विशेषक 2 व्यक्तीतील फरक दाखवितं. प्रत्येक व्यक्तीला विरुद्ध बाजू असते. आळशीपणा म्हटला की उद्योगप्रियता लक्षात येते. उदाहरणार्थ कॅटेलचे वर्गीकरण पहा. लक्षण घटक आणि विरुद्ध घटक. 1 बहिर्मुखी सुस्वभावी लवचिक, अंतर्मुखी चिडखोड ताठर. 2 बुद्धिमान कर्तव्यदक्ष विचारी, मूर्ख भोंगळ विचारहीन, वास्तववादी स्थिरचित्र सहिष्णु, स्वयंकेंद्री निष्ठाहीन आततायी. 4 गर्विष्ठ वर्चस्व गाजविणारा कडक. तर विरुद्ध घटक आहे नम्र हळवा नमते घेणारा. 5 संवेदनक्षम स्नेहभावी अंतर्स्फूर्तिवादी. विरुद्ध घटक आहे निर्दय अश्रद्ध तर्ककठोर. लक्षण घटक आहे विचारी ज्ञानी सौंदर्यप्रेमी. तर विरुद्ध घटक आहे साधा गावंढळ रानदांडगा. 7 आहे स्वतंत्र उद्यमशील व्यवहारी. तर विरुद्ध घटक आहे परतंत्र आळशी मनोरथ मग्न. 8 आहे लक्षण घटक दयाळू सहकारी मनमोकळा. तर विरुद्ध घटक आहे अश्रद्ध असहकारी कुदाळ. लक्षण घटक आहे विकल पलायनवादी विसंगत. तर विरुद्ध घटक आहे तरतरीत कामसू मनस्वी. लक्षण घटक आहे बालिश चंचल असहिष्णु. विरुद्ध घटक आहे समायोजक शांत धीमा. लक्षण घटक आहे उत्साही स्नेहभावी विश्वासार्ह. तर विरुद्ध घटक आहे विफलग्रस्त विरोधी अविश्वासार्ह. या परस्पर विरुद्ध विशेषांकातील अंतर मोजता येते. जेव्हा आपण सावध माणसांविषयी बोलतो तेव्हा काही माणसे इतरांपेक्षा अधिक सावध असतात असे आपण मानतो. आत्यंतिक सावध व आत्यंतिक भावनावश अशा 2 टोकांमध्ये एक रेष ओढली तर त्या रेषेवर निरनिराळ्या प्रतीची सावध माणसे दाखविता येतात आणि त्यासाठी मापन श्रेणी तयार होऊ शकेल. अशा मापन श्रेणीद्वारे व्यक्तिमत्वातील विशेषकांचे नेमके स्थान दाखविता येईल. म्हणून पदनिश्चयन श्रेणीद्वारे व्यक्तिमत्व मापन करता येते. पुढील उदाहरणावरून हे आपण आपल्या लक्षात येईल. पदनिश्चयन श्रेणी. यामध्ये पदनिश्चयन श्रेणी हे व्यक्तिमत्व विशेषक मोजण्याचे एक तंत्र आहे. या श्रेणीमुळे व्यक्तीचे जे विविध पैलू असतात त्यांचे मापन करता येते. पदनिश्चयन 3, 5, 7 अंशाचे असू शकते. कोणताही गुण किती प्रमाणात आहे हे पदनिश्चयन श्रेणीच्या मदतीने तपासून पाहता येते. या पद्धतीने मापन करताना एका वेळी एकाचे गुणाचे मापन होऊ शकते. यामध्ये संख्यात्मक अंकांना वर्णनात्मक संज्ञा देतात. उदाहरणार्थ 5 आहे समूहात पूर्णपणे निष्काळजी. 4 आहे बहुधा निष्काळजी. 3 आहे जर आवडले तरच समूह समायोजन. 2 समूहात विचित्र समूह आणि 1 आहे समूह समायोजन अशक्य. वरील पदनिश्चयांवरून व्यक्तीच्या समूह समायोजनाबाबतची स्थिती निश्चित करता येते. यासंबंधी अनेकांची मते संकलित करता येतात व मतांवरून विवक्षित विशेषकाचे आणि गुणतत्वाचे मोजमाप केले जाते. पदनिश्चयन श्रेणी उपयुक्त असली तरी ती व्यक्तिनिष्ठ आहे. या पदनिश्चयन श्रेणीच्या
उपयोगात निरनिराळ्या व्यक्तीच्या विशेषणांचे सूक्ष्म फरक तुलनात्मक दृष्टीने दाखवता येते. कृती कसोट्या. व्यक्तिमत्वातील विशेषकांचे मापन उदाहरणार्थ प्रामाणिकपणा, चिकाटी, सहनशीलता इत्यादी विशेषक कृती कसोट्यांद्वारे मोजले जातात. प्रश्नावली. व्यक्तिमत्वातील काही पैलूंचे मापन करण्यासाठी प्रश्नावलीचा उपयोग करण्यात येतो. त्या प्रश्नांची उत्तरे होकारात्मक किंवा नकारात्मक असतात. ती प्रश्नमालेतील खुणा करून द्यावयाची असतात. एकच प्रश्नावली पुष्कळ व्यक्तींसाठी वापरता येते. प्रश्नांची उत्तरे प्रतिसादकाला विचार करून द्यावी लागतात. प्रश्नांच्या उत्तरावरून प्रतिसादकाची मनोवृत्ती कळून येते. व्यक्तिमत्वाच्या निरनिराळ्या पैलूंविषयी प्रश्न विचारले जातात व त्यांच्या उत्तरांवरून प्रतिसादाच्या व्यक्तिमत्वाचे चित्र स्पष्ट होते. प्रक्षेपण पद्धती. प्रक्षेपण पद्धतीचा उगम सिग्मंड फ्राईडच्या मनोविकलन शास्त्रात झाला. अवबोधनात दडलेल्या भावनांचा उद्रेक अपसामान्य वर्तनात दिसतो. अपसामान्य वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी फ्राईडने मुक्त साहचर्य योजना व स्वप्नमीमांसा या पद्धतीचा उपयोग करून अंतर्मनातील भावनांना बोधमनात आणले. फ्राईडच्या या पद्धतीला प्रक्षेपण म्हणता येईल. स्विस मनोपचार तज्ज्ञ हर्मन रोरशा यांनी इसवी सन 1921 मध्ये व्यक्तिमापनाची एक चाचणी तयार केली. त्याला रोरशाची इंक ब्लास्ट टेस्ट असे म्हणतात. यामध्ये शाईचे डाग असलेली 10 कार्डे असतात. प्रक्षेपण चाचण्यांमध्ये ही चाचणी सर्वात अधिक असते. यात 10 कार्डांचा एक संच असतो. शाईच्या डागांचे आकार छापलेले असतात. ही कार्डे संबंधित व्यक्तीला दाखविण्यात येतात. कार्डावर असलेल्या शाईच्या डागांच्या आकारावर विविध प्रश्न विचारण्यात येतात. ही कार्डे विशिष्ट क्रमाने दाखवून त्या कार्डावर प्रतिक्रिया नोंदवून घेतल्या जातात. ही कार्डे कशी फिरविण्याची मुभा असते. संबंधित व्यक्तीने दिलेल्या प्रतिक्रियांचे विश्लेषण गुंतागुंती आणि निष्कर्ष तज्ज्ञांच्या मदतीने काढले जातात. रंगांसंबंधी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया जीवनातील विविध भावनांशी संबंधित असतात. आकारासंबंधीच्या प्रतिक्रिया भावनिक आविष्कारांचा अभाव सूचित करतात. छटांसंबंधीच्या प्रतिक्रिया चिंता व्यक्त करतात. तर हालचालीसंबंधीच्या प्रतिक्रिया व्यक्तीच्या अंतर्मुखता दर्शवतात. TAT टेस्ट म्हणजे थेमॅटिक ॲप्रोप्सिएशन टेस्ट. ही चाचणी मुरे आणि मोर्गन यांनी तयार केलेली आहे. ही देखील प्रक्षेपण चाचणी आहे. इसवी सन 1935 मध्ये तयार केलेल्या या चाचणीचे स्वरूप छायाचित्र रसग्रहणाचे आहे. यामध्ये एकूण 30 छायाचित्रांचा समावेश आहे. 10 छायाचित्रे पुरुषांसाठी, 10 छायाचित्रे स्त्रियांसाठी आणि 10 छायाचित्रे स्त्री पुरुषांसाठी असतात. या छायाचित्रात स्वैर कल्पना व्यक्त करण्याचा वाव असतो. छायाचित्राची व्यक्तींच्या भावना व विचार कोणते असावे यातून पुढे काय घडेल ते छायाचित्रे पाहून सांगायचे असते. छायाचित्रे पाहून एक गोष्ट तयार करायची असते. या छायाचित्रांचे वर्णन करताना व्यक्ती त्या पात्रांशी एकरूप होते. त्यातून आशा, आकांक्षा, भावना, वृत्ती, मानसिक संघर्ष प्रक्षेपित होतात. व्यक्ती छायाचित्रांचे वर्णन करीत असताना निरीक्षक बारीक-सारीक गोष्टींची नोंद घेतो. आवाजातील चढ-उतार, वर्णन करण्यासाठी लागणारा वेळ, बोलण्याची पद्धती, व्यक्त केलेली भावना या गोष्टींची सूक्ष्म नोंद निष्कर्ष काढण्यासाठी उपयुक्त ठरते. या चाचणीवरून काढलेल्या निष्कर्षात पुष्कळ वेळा व्यक्तिनिष्ठता दाखवण्याची शक्यता असते किंवा निरीक्षकाच्या भावनांची प्रतिक्रिया प्रक्षेपित होण्याची शक्यताही असते. परंतु म्हणून परीक्षकाने व्यक्तीची साध्यंत माहिती जाणून घेऊन नंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्याची गरज असते. या ठिकाणी अपूर्ण वाक्य दिलेली आहेत. हे सुद्धा एक आपले एक तंत्रच आहे. अपूर्ण वाक्य पूर्ण करा हे सुद्धा एक प्रक्षेपण तंत्र आहे. यामध्ये व्यक्तीला काही अपूर्ण वाक्ये दिलेली असतात. ती पूर्ण करावयाची सांगितलेली जातात. वाक्य पूर्ण करताना व्यक्तीच्या मनातील सुप्त इच्छा, संघर्ष, खळबळ, वासना, विचार इत्यादी यातून प्रकट होतात. उदाहरणार्थ, मी तो प्रसंग पाहिला आणि पुढे वाक्य पूर्ण करा.
पहाटे मला स्वप्न पडले आणि मी वाक्य पूर्ण करा. अशा प्रकारच्या वाक्यांची पूर्तता केल्यावर मनातील खळबळ, आंदोलने आणि वासना जाणून घेता येतात. बाहुल्यांचा खेळ. या प्रक्षेपण तंत्रामध्ये बाहुल्यांच्या खेळातून व्यक्तीचा दृष्टिकोन, वृत्ती, संघर्ष यांचा बोध होतो. खेळाचा शेवट कसा होतो यावरून त्या व्यक्तीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आशावादी आहे की निराशावादी आहे हे समजू शकते. चित्राचे वर्णन. काही वेळा व्यक्तीला चित्र दाखवून चित्रातील प्रसंगाचे वर्णन करण्यास सांगितले जाते. व्यक्ती ज्याप्रमाणे चित्राचे वर्णन करते त्यावरून व्यक्तीच्या मनातील आंदोलनाचा उलगडा होतो. व्यक्तिमत्वासाठी प्रक्षेपण तंत्राचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. त्या व्यक्तीच्या मनातील संघर्ष, वृत्ती, वासना, इच्छा यांचे कळत नकळत प्रक्षेपण होते. प्रक्षेपण तंत्रामुळे त्या व्यक्तीच्या प्रतिबिंबच आपणास पाहावयास मिळते. या तंत्राचा वापर अत्यंत सहजपणे केला पाहिजे. आपले व्यक्तिमत्व समजावून पाहिले जात आहे याची पुसटशी कल्पना देखील संबंधित व्यक्तीला येता कामा नये. प्रक्षेपण तंत्राचा वापर करताना निरीक्षक हा पूर्वग्रहदूषित असू नये आणि त्याने आपला दृष्टिकोन, वृत्ती इत्यादी प्रक्षेपण करू नये. पुढचा मुद्दा आहे संश्लिष्ट पद्धती. या पद्धतीत व्यक्तीचे प्रत्यक्ष वर्तन पाहून व्यक्तिमत्व मापन केले जाते. यात विविध प्रकारच्या कसोट्या अंतर्भाव होतो. कसोट्या विविध प्रसंगावर आधारित असतात म्हणून त्यांना प्रसंगाधिष्ठित कसोट्या असेही म्हणतात. व्यक्तिमत्वाचे समग्र मापन करणे हा संश्लिष्ट पद्धतीचा मूळ हेतू असतो. मिनेसोटा चाचणी. मिनेसोटा चाचणी म्हणजे हेथोवे यांनी व्यक्तिमत्व मापनासाठी व्यक्तीची विविध लक्षणे मोजण्यासाठी काही चाचण्या तयार केल्या. त्यामध्ये मिनेसोटा मल्टीपसिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी म्हणजे MMPI त्याला असे म्हटले जाते. यात विविध प्रकारची कार्डे तयार केलेली आहेत. त्यासाठी व्यक्तीने होय किंवा नाही असा प्रतिसाद द्यावायचा असतो. याच्या सहाय्याने मानसोपचार तज्ज्ञ मानसिक विकृतीची देखील माहिती मिळवितात. कॅलिफोर्निया टेस्ट ऑफ पर्सनॅलिटी या नावाने आणखी एक चाचणी व्यक्तिमत्व मापनासाठी उपलब्ध आहे. आत्मविश्वास, समायोजन, अपसारण इत्यादीबद्दलची माहिती या चाचणीच्या आधारे मिळवता येते. या चाचणीतही होय किंवा नाही या स्वरूपाचा प्रतिसाद अपेक्षित असतो. याखेरीज सैन्यात योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात OSS म्हणजे ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सर्व्हिस या चाचण्यांचा वापर करण्यात आला. यात ज्यांची निवड करावयाची आहे व ज्यांनी ती निवड करायची आहे अशा सर्वांना एकत्र ठेवले जाते. ज्यांची निवड करायची आहे त्या व्यक्ती सूक्ष्म निरीक्षण केले जाते. त्यांची वृत्ती, दृष्टिकोन, हेतू, श्रद्धा, पूर्वग्रह, वर्तणूक, संभाषण इत्यादींचे पैलूंचे निरीक्षण करून निवड करण्यात येते. या पद्धतीत मुलाखत तंत्राचा वापर केला जातो. मुलाखतीला येणाऱ्या व्यक्तींचे गट पाडले जातात. त्या व्यक्तींना अधिकारी व्यक्ती समवेत गटात उभा राहावे लागते. गटांमधील सदस्य परस्परांशी कसे वागतात, चर्चेत कसे सहभागी होतात, नवीन कल्पना कशा सादर करतात, आपली मते कशी व्यक्त करतात, पुढाकार कसा घेतात, नेतृत्व कसे करतात इत्यादी बाबींचे निरीक्षण केले जाते. त्याबरोबर लेखी चाचण्यांचीही देतात. त्यानंतर योग्य व्यक्तीची निवड केली जाते. भावनिक ताण सहन करण्याची क्षमताही अजमावली जाते. सहकार्य, नेतृत्व, प्रसंगावधान यांचेही निरीक्षण केले जाते. यामध्ये तज्ज्ञांचे सहकार्य फार महत्त्वाचे असते. या पद्धतीने कालावधी देखील अधिक लागतो, खर्चही अधिक येतो. त्यामुळे समग्र मापन होत असून त्या व्यावहारिकदृष्ट्या फारशा उपयुक्त ठरत नाही. व्यक्तिमत्व मापनासाठी अनेक मानसशास्त्रज्ञांनी विविध चाचण्या तयार केल्या आहेत. व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू असतात. या पैलूंचे काटेकोर मापन करणे ठराविक आहे. तथापि मानसशास्त्रज्ञांनी त्यात वस्तुनिष्ठता आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्या चाचण्यांच्या आधारे आपणास व्यक्तिमत्व मापन करता येते.
वरील पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धती चांगली आहे किंवा उपयुक्त आहे असे आपणास म्हणता येणार नाही. व्यक्तिमत्व मापनास शेवटी मर्यादा आहेत. या मर्यादांचा विचार करून योग्य पद्धतीची निवड केली पाहिजे. व्यक्तिमत्व हे गुंतागुंतीचे असते हे ध्यानात घेऊन आपण या पद्धतीचा आणि चाचण्यांचा उपयोग केला पाहिजे. व्यक्तिमत्व मापनाविषयी ही सखोल चर्चा आता आपणास समजलेली असेलच, तर यावर आधारित विचारलेल्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहावीत. उपघटक 7 बालगुन्हेगारी. समाजविरोधी वर्तन करणाऱ्या लोकांचा एक गट नेहमीच समाजात कार्यरत असतो. या गटामध्ये मोठ्या व्यक्ती, छोट्या व्यक्ती, महिला, बालके यांचा देखील समावेश असतो. अलीकडच्या काळात घडलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये बालकांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आलेले आहे. ही बाब समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने घातक आहे. या प्रकरणात सुरुवातीस आपण मानसिक आरोग्याविषयी इत्थंभूत माहिती घेतलेलीच आहे. मानसिक आरोग्य न लाभलेली व्यक्ती वैफल्यग्रस्त होते व त्यातूनच तिची वाटचाल हळूहळू गुन्हेगारीकडे होऊ शकते हे आपण पाहिले. पण बालकांकडून घडणारे गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन हे समाजाला आत्मचिंतनाला भाग पाडणारी बाब आहे. म्हणून प्रथम आपण बालगुन्हेगारीचा अर्थ समजून घेऊया. बालगुन्हेगारीचा अर्थ बालकांचे समाजविरोधी वर्तन म्हणजे बालगुन्हेगारी होय. विविध ठिकाणच्या कायद्याने घालून दिलेल्या वयोमर्यादेच्या आतील मुलांचे केलेले वाईट कृत्याला बालगुन्हेगारी असे म्हणतात. सराईत प्रौढ गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्यांमध्ये नियोजन असते, कटाची योजना असते, स्वार्थ असतो. त्याचे स्वरूपही व्यापक, गंभीर व समाजहिताला बाधा पोहोचविणारे असते. बालकांनी केलेल्या गुन्ह्यात याचा अभाव आढळतो. बालकांकडून बरेचदा अजाणता, अज्ञानापोटी व सहजपणे एखादे समाजविरोधी कृत्य घडते. म्हणून सराईत गुन्हेगार व बालगुन्हेगार यात मूलभूत फरक आढळतो. बालगुन्हेगारांच्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या आणखी काही व्याख्या पाहिल्यास अर्थ अधिक स्पष्ट होण्यास मदत होते. एखादा कोडगा मुलगा जर गैरवर्तन करीत असेल तर तो सातत्याने आज्ञापालन करीत नसेल तर अशा मुलास बालगुन्हेगार म्हणता येईल. त्याचबरोबर प्रौढ व्यक्तीने केलेल्या गुन्हा जर बालकाने केला परंतु त्याचे स्वरूप फार गंभीर नसेल तर गुन्हा करणाऱ्या बालकास बालगुन्हेगार असे म्हणता येईल. एखाद्या देशातील समाजमान्य प्रौढावस्थेपेक्षा कमी वयाच्या मुलाने त्या देशातील समाजमान्य कायदे डवलून जर सातत्याने विशिष्ट वर्तन चालू ठेवले तर ते बालगुन्हेगार असे म्हणता येईल. बालगुन्हेगारीचे सामाजिक स्वरूप समजून घेऊया. खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरण यांच्या परिणामस्वरूप जगामध्ये सर्वत्र शहरीकरण व औद्योगिकरण वाढत आहे. समाज जीवन अव्यवस्थित होऊ लागले आहे. झोपडपट्ट्यांची संख्या वाढते आहे. त्यातून वाढणाऱ्या उन्मार्गी मुलांची संख्याही वाढत आहे. त्यांना शिक्षण, गृहसौख्य, जीवनावश्यक सुविधा काहीच मिळत नाही. त्यामुळे अशी मुले सामान्य मुलांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वाढतात. कोणत्या बालकाच्या व्यक्तीचा अभ्यास करावयाचे असेल तर त्याला समजून घ्यावयाचे असेल तर त्याचे सामाजिक परिस्थितीशी असलेले संबंध विचारात घेतल्याशिवाय तरणोपाय नाही. औद्योगिकरणामुळे मुलांच्या प्रगतीवर परिणाम झालेला आहे. कमी मोबदल्यात मुलांची श्रमशक्ती मिळत असल्याने मुलांना कामाला लावले जाणे, त्यांना शिक्षण मिळत नाही. या सर्वांच्या परिणामावरून बालगुन्हेगारीचा उदय होतो. तसेच घरातील मुलांवर लक्ष न ठेवल्यास, त्यांना प्रेम, संरक्षण न मिळाल्यामुळे घरात अत्यंत कडक किंवा अत्यंत सैल शिस्त व वातावरण असल्यामुळे तसेच नीती नियमांना स्थान न दिल्याने बालगुन्हेगाराचा जन्म होतो. बालगुन्हेगाराच्या
घरात शांतता नसते. सतत भांडणे, मारामाऱ्या, वादविवाद असतात. घरात प्रचंड दारिद्र्य तरी असते, नाहीतर प्रचंड श्रीमंती तरी असते. आई वडील आपल्या उद्योगात मग्न असतात. त्यांचे आचरण चांगले नसते. पालक व्यसनाधीन असतात. आपल्या पाल्याकडे त्यांचे अजिबात लक्ष नसते. असा घरात वैतागलेला, प्रेमाला मुकलेला, कडक शिस्तीच्या बडगयात वाढलेला किंवा पूर्ण बेशिस्तीत पुसलेला बालगुन्हेगार शाळा चुकवतो, अभ्यासात मागे असतो, नापास होतो, कोणत्याही शालेय उपक्रमात सहभागी होत नाही, शाळेतील वस्तूंची मोडतोड करतो, वर्गातील मुलांबरोबर मारामाऱ्या करतो, चोऱ्या करतो, व्यसनाधीन होतो. बालगुन्हेगाराच्या वर्तनाचा अभ्यास केल्यास काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. बालगुन्हेगार हा पराकोटीचा, स्वार्थी असतो, तापट असतो, विचारहीन असतो, हळवाही असतो. त्याला सुख व उपभोगाची चटक लागलेली असते. अर्थात हे सर्वच गुण सर्वच बालगुन्हेगारांमध्ये आढळतात असेही नाही. बालगुन्हेगारांकडून घडणारे गुन्हे पुढीलप्रमाणे आहेत. बालगुन्हेगारांकडून सामाजिक नियमांचे उल्लंघन होते. पुढीलप्रमाणे गुन्हे तो वारंवार करतो: खोटे बोलणे, पालकांची स्वाक्षरी स्वतःच करून फसवणे, छोट्या छोट्या चोऱ्या करणे, इतर मुलांना, विशेषतः लहान दुबळ्या मुलांना त्रास देणे, शिवीगाळ करणे, अश्लील अर्वाच्य भाषेचा अवलंब करणे, संडास मुताऱ्यात अश्लील मजकूर लिहिणे व अश्लील चित्रे काढणे. अलीकडे प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात मुलींचे अश्लील फोटो काढणे, त्यांना अश्लील SMS करणे या कृतीही बालगुन्हेगार करतो. शाळेत सतत गैरहजर राहणे किंवा शाळेतून पळून जाणे, शाळेचे फर्निचर खराब करणे, फॅन तोडणे, इलेक्ट्रिक बोर्ड तोडणे व भिंतीवर मजकूर लिहून भिंती खराब करणे, बंडखोरी करणे, उद्धट उत्तरे देणे, शिक्षकांच्या आज्ञा डावलणे, बिड्या सिगारेट तोडणे, पान, गुटखा, तंबाखू इत्यादी खाणे, मुलींची छेडछाड करणे, पाठलाग करणे व अश्लील शेरेबाजी करणे, लैंगिक गुन्हे करणे, त्याचबरोबर दमदाटी करणे व काही कारण नसताना इतरांना छळणे, लैंगिक गुन्हे करणे, अश्लील सिनेमा पाहणे, विनयभंग करणे. अलीकडे बालगुन्हेगारांकडून होणाऱ्या बलात्काराच्या गुन्ह्यात देखील वाढ झालेली आहे. समाजातील नियम व कायदे यांचा भंग करणे इत्यादी अशा विविध गुन्हेगारी वर्तनांमध्ये बालगुन्हेगारांचा समावेश वाढतो आहे व हे समाजाला अधोगतीकडे नेणारे आहे. कारण बालगुन्हेगार हा देशाचा उज्ज्वल भविष्याचा घटक आहे. भावी सुजाण नागरिकच जर असा असेल तर तो देशाची जडणघडण कशी करेल? बालगुन्हेगारीसाठी कारणीभूत ठरणारे घटक. बालगुन्हेगार तयार होण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक 3 गटात वर्गीकरण करता येते. कौटुंबिक कारणे, सामाजिक कारणे, शालेय कारणे. यापैकी प्रथम आपण कौटुंबिक कारणांचा सविस्तर आढावा घेऊया. 1. कौटुंबिक कारणे. सदोष कौटुंबिक वातावरण. बालक जन्माला येते, कुटुंबात वाढते. कुटुंबात जर दारिद्र्य असेल तर त्या वातावरणात बालकाला विपरीत परिणाम होतो. आईवडील व्यसनाधीन असतील, कर्जबाजारी असतील किंवा ते स्वतःच गुन्हेगार असतील, त्यांना गंभीर आजार भेडसावत असतील तर मुले गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता वाढते. नैसर्गिक आपत्ती. वादळ, भूकंप, आग, महापूर यांच्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होते. पोट भरण्यासाठी अशा कुटुंबातील मुले छोटे छोटे गुन्हे करू लागतात. 3 आहे मातापित्यांचे वर्तन. काही कुटुंबामध्ये पती पत्नी यांच्यात वितुष्ट असते, त्यांचे एकीकरण पटत नाही, घरात सतत वाद होतात, भांडणे होतात, मारामाऱ्या होतात. कुटुंबकर्ता व्यसनाधीन किंवा व्यसनी होतो, व्यभिचारी असतो. हेच दुर्गुण मुले आत्मसात करतात व बालगुन्हेगार होतात. भाषिक अडचण. ज्या विद्यार्थ्यांमध्ये भाषिक आकलन क्षमता कमी असते अशी मुले शालेय अभ्यासात मागे पडतात व त्यामुळे त्या मुलांचा कल गुन्हेगारीकडे वळतो. शारीरिक उर्मी, विकृत व अवाजवी जाणीव. व्यक्तींच्या नैसर्गिक गरजांची पूर्तता समाजमान्य संकेतांना धरून असली पाहिजे. मात्र काही मुलांमध्ये ही उर्मी अधिक तीव्र आढळते व मुलांना गैरवर्तन करायला भाग पाडते. शारीरिक वैगुण्य. लॉब्रोसो व त्यांचे अनुयायांच्या मते गुन्हेगारी ही अनुवांशिक आहे. त्यांच्या मते
काही शारीरिक लक्षणे ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात व ही शारीरिक लक्षणे गुन्हेगारीस जबाबदार ठरतात. तसेच शारीरिक व्यंगामुळे होणाऱ्या अवहेलनेमुळे मुले आक्रमक बनून बाल गुन्हेगार बनण्याची शक्यता असते. भावनिक अडथळे. बर्टरच्या मते काही मुले आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. भावनेच्या भरात ती वाटेल ते कृत्य करायला उद्युक्त होतात. प्रसंगी इतरांना इजा पोचवितात व अशा प्रकारचे वर्तन हे गुन्हेगारी स्वरूपाचे ठरते. प्रेमाचा अभाव. मुले वात्सल्याची भुकेलेली असतात. आई-वडिलांचे प्रेम त्यांना हवे असते. क्षमतेचा हात आपल्या पाठीवरून फिरवावा असे त्यांना वाटत असते. आई-वडील नोकरी-धंद्याच्या निमित्ताने सतत घराबाहेर असतात. घरात नोकर-चाकर असतात पण आई-वडील नसतात. प्रेम, वात्सल्य, ममता, आधार, त्याग, संयम, संस्कार हे सारे मुलांना पुस्तकातून शिकावे लागते. या परिस्थितीतून बालगुन्हेगारी उद्भवते. घरातील शिस्त. घरातील शिस्त. अत्यंत कडक शिस्तीत देखील मुलांना बालगुन्हेगार बनण्यास कारणीभूत ठरते. या उलट काही कुटुंबात अत्यंत बेशिस्त असतात. मुलांवर कोणाचाच वचक नसतो. सर्व सदस्य स्वैर वागत असतात. कुटुंबात सुसंगतता नसते, ताळमेळ नसतो. अशा कुटुंबात देखील बालगुन्हेगारी जन्म घेते. 10. बालकांचे कुटुंबातील स्थान. घरामध्ये जर एकच मूल असेल तर त्यांचे अतिरिक्त लाड होऊन ते बिघडते. या उलट मुले अधिक असतील तर त्यांचे कौतुक कमी होते. एखाद्याचे कौतुक झाले की इतर भावंडे त्यांचा दुस्वास करतात. घरामध्ये मुलगा व मुलगी असा भेद करून केवळ मुलांकडे अधिक लक्ष दिले जात असेल तर मुलगी उपेक्षित राहते. अशा मुली घराबाहेर प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात व समाजकंटक त्यांचा फायदा घेतात. सामाजिक कारणे. मुले ज्या समाजात वाढते त्या समाज जीवनाचा त्याच्या वर्तनावर प्रभाव पडत असतो. पुढील काही बाबी या बालगुन्हेगारीला कारणीभूत ठरतात. झोपडपट्टीतील वास्तव. जर मूल झोपडपट्टीत राहत असेल तर देखील राहणीमान, अनैतिक, गलिच्छपणा, मागासलेपणा याचा मुलांवर परिणाम होतो. झोपडपट्टीत राहणारी मुले अनुकरणाने शिवीगाळ करू लागतात, अर्वाच्य बोलतात व हळूहळू गुन्हेगारीकडे वळतात. त्याचबरोबर मित्र. संगती, संगदूषण. वाईट मित्रांची संगत मुलाला वाईट बनवते. व्यसनी मित्रामुळे मुले व्यसनी बनतात. दुराचारी मित्रांच्या संगतीने मुले गुन्हे करायला शिकतात. विषमता. समाजात जागोजागी दिसत असलेली आर्थिक विषमता, गरिबांचे होणारे आर्थिक शोषण, शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा व ओढाताण, सामान्य होणारे अन्याय, शहरी व ग्रामीण जीवनात निर्माण होणारी दरी, स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांवर होणारे अत्याचार, अन्याय, बलात्कार, दलितांना वेळोवेळी करावे लागणारे संघर्ष, जातीयता, भाषाद्वेष, प्रादेशिकता यासारख्या असंख्य अनुभवांमुळे आजचा विद्यार्थी निराश होतो. त्याला वैफल्य येते व तो बालगुन्हेगारीकडे वळतो. भ्रष्ट राजकारण. भ्रष्टाचार, अनिती, पराकोटीचा स्वार्थी वृत्ती यामुळे आजचे राजकारण विकृत बनलेले आहे. देशातील युवकांपुढे आदर्श उरले नाहीत. राजकारणी आजच्या तरुणांना वाम मार्गाकडे प्रवृत्त करीत आहेत. गुन्हेगारांना व राष्ट्रद्रोही कृत्ये करणाऱ्यांना येथे आश्रय मिळतो. अशा गढूळ वातावरणात राष्ट्रप्रेमासारखी मूल्ये संक्रमित करायला अडथळा येतो. अशा राजकीय वातावरणावर चा मुलांवर विपरीत परिणाम होतो व ती बालगुन्हेगारीकडे वळतात. 3. शालेय वातावरण. शालेय कारणे. कुटुंबात नंतर बालकांच्या सामाजिकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारी दुसरी संस्था म्हणजे शाळा होय. शाळेशी निगडीत पुढील बाबी बालगुन्हेगारीस कारणीभूत ठरतात. 1. शालेय वातावरण. बालकांच्या विकासासाठी मुद्दाम निर्माण केलेली शाळा ही महत्त्वाची संस्था आहे. तेथे विद्यार्थ्याला चांगला विकास होणे अपेक्षित आहे. पण जर दुर्दैवाने शाळेचे वातावरण अयोग्य असेल तर त्याचा विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होतो. काही शाळांचा परिसर
अत्यंत गलिच्छ व अस्वच्छ असतो. काही शाळा या गोंगाटाच्या ठिकाणी असतात, उदाहरणार्थ बाजार, स्टँड इत्यादी जवळ. त्यामुळे अशा शाळांमध्ये सतत गोंधळ व गोंगाटाचे वातावरण असते. काही शाळांच्या इमारती अत्यंत जुन्या, अंधाऱ्या व कोंदट असतात. प्रकाश नसतो, खेळती हवा नसते. एकंदरीतच शाळेभोवतीचे व वर्गातील वातावरण आरोग्याला पोषक नसते. या सर्व गोष्टींचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. सदोष वेळापत्रक. शाळेच्या वेळापत्रकात विद्यार्थ्यांना खेळ, कार्यानुभव, समाजसेवा, प्रकल्प, स्वयंअध्ययन, ग्रंथालय भेट इत्यादी तासिकांना वाव दिलेला नसतो. अशा शाळा केवळ परीक्षा व निकाल यांच्याच पूर्णतः आहारी गेलेल्या असतात. शाळांना तुरुंगाचे स्वरूप प्राप्त झालेले असते. अभ्यासाव्यतिरिक्त व्यक्तिमत्व विकासाच्या इतर पैलूंविषयी विद्यार्थ्यांना कोणतेही मार्गदर्शन केले जात नाही. नीरस अध्यापन. शिक्षकांचे अध्यापन नीरस, कंटाळवाणे असते. अद्ययावत माहिती त्यांच्याकडे नसते. मन लावून शिकवण्याऐवजी पाट्या टाकण्याचे काम शिक्षक करीत असतील तर त्यांचे अध्यापन मनोरंजक, आनंददायी होणार नाही. परिणामी विद्यार्थी शाळेपासून दूर जातील. शिस्त. शाळेतील शिस्त ही स्वयंशिस्त असण्याची अधिक आवश्यकता आहे. एकतर विद्यार्थ्यांवर कोणाचेच नियंत्रण नसते किंवा तुरुंगाप्रमाणे कडक नियंत्रण असते. दोन्हीही परिस्थितीत विद्यार्थी विकासाची अनुरूप नाहीत. या ठिकाणी स्वातंत्र्याचा अभाव असतो. अभ्यासक्रम लवचिक नसेल तर विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीला वाव मिळत नाही. विद्यार्थ्याला अभ्यासक्रम बोजड, नीरस वाटतो व विद्यार्थी त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पुढचं आहे शिक्षक वर्तन. शिक्षकांचे वर्गावर नियंत्रण नसणे, अध्यापन नीरस होणे, विद्यार्थ्यांना प्रेमाची, आपुलकीची वागणूक न देणे, पक्षपाती वर्तन करणे, पूर्वग्रहदूषित वर्तन करणे, विद्यार्थ्यांना मारहाण करणे, सर्व धर्म समभावाचे वर्तन न करणे, गटबाजी करणे, जातीय विद्वेष पसरवणे, भांडणे, वादविवाद करणे, हैवेदावे, असमंजस वर्तन या सर्वांचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होतो व त्यांचे पर्यवसन बालगुन्हेगारीत होते. अशा प्रकारे कौटुंबिक, सामाजिक व शालेय कारणांमुळे विद्यार्थी बालगुन्हेगारीकडे वळण्याची दाट शक्यता असते. अलीकडे शाळा महाविद्यालयातून प्रॉब्लेम चाइल्ड ही समस्या मोठ्या प्रमाणात डोके काढू लागली आहे. शाळांमध्ये बिघडलेली मुले पाहावयास मिळतात. ही बेछूटपणे वागणारी आणि ताळतंत्र सोडलेली मुले कशी सुधारायची ही एक शिक्षण क्षेत्रापुढे मोठी समस्या आहे. ही मुले व्यसनाधीन तर असतातच, पुढे जाऊन त्यांचे वर्तन अत्यंत बेताल होते. खुनांचे धमकी देणे व प्रसंगी खून करणे येथपर्यंत मजल त्यांनी गाठलेली असते. ही मुले शाळेतील वातावरण बिघडवून टाकतात. शाळेत रॅगिंग करणे व शांत मुलांना त्रास देण्यात त्यांना आनंद वाटतो. ही मुले शिक्षक, मुख्याध्यापकांना दम देतात, प्रसंगी त्यांच्यावर हात टाकायलाही घाबरत नाही. शाळेत दहशतीचे वातावरण निर्माण करतात. पालकांना तर ते अजिबातच जुमानत नाही. सर्वांशी गैरवर्तन करतात. यासाठी शाळेने समाजाच्या व कुटुंबाच्या सहकार्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे. आतापर्यंत आपण बालगुन्हेगारीच्या विविध कारणांनी सविस्तर चर्चा केली आहे व आतापर्यंत त्यावरील उपाययोजनांविषयी अधिक माहिती जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. बालगुन्हेगारीवरील उपाययोजना. बालगुन्हेगारीला अत्यंत प्रतिबंध करण्यासाठी शाळेने प्रयत्न करणे अनिवार्य असेल तर केवळ शाळेच्या प्रयत्नाने बालगुन्हेगारीचा अंत होईल असे नाही. त्यासाठी कुटुंब, समाजानेही प्रयत्न केले पाहिजे. ज्या कुटुंबात मूल वाढते त्या कुटुंबाचे चांगले संस्कार विकासासाठी पोषक वातावरण मुलाला मिळणे गरजेचे आहे. ज्या समाजात मूल वावरते त्या समाजातील वातावरण चांगले असण्याची नितांत गरज आहे. घर, शाळा, समाज या तिघांच्या योगदानातूनच बालगुन्हेगारीला आळा घालणे शक्य होणार आहे. म्हणून आता आपण या तिन्ही घटकांनी काय करावे याविषयी जाणून घेऊया. कुटुंबाने करावयाच्या उपाययोजना. मुलाला घर सर्वार्थाने सुरक्षित वाटावे यासाठी घरामध्ये जेवणाबरोबरच प्रेम, वात्सल्य, त्याग, ममता, जिव्हाळा, संस्कार इत्यादी ह्यांना मुलाला दिले पाहिजे. घरातील वातावरण निरोगी हवे म्हणजेच त्याला घराविषयी ओढ लागलेली व
काम संपले की लगेच तो घराकडे धाव घेईल. मुलाच्या मनात भावनिक अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी त्याची घरात उपेक्षा होऊ नये. मुलांचे व्यक्तिमत्व ध्यानात घेऊन त्यानुसार घरात वातावरण निर्माण केले पाहिजे. त्याचबरोबर प्रेमाच्या माध्यमातून त्यांना शिस्तीचे धडे दिले पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच घरात त्याला सुरक्षित वातावरण मिळेल याची काळजी घ्यावी. फाजील लाड व अतिरेकी काळजी टाळावे. स्वातंत्र्य व स्वैराचार नव्हे तर हे त्यांना पटवून द्यावे. शाळेतील शिक्षकांकडे पाल्याची विचारपूस करावी व त्यांच्या सल्ल्यानुसार पाल्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. आपल्या कुटुंबापासून दीर्घकाळ दूर राहणे, मुलांसमोर व्यसने करणे, अश्लील बोलणे, लैंगिक चाळे करणे, भांडणे, वाद घालणे, घरातील व्यक्तींना मारहाण करणे इत्यादी गोष्टी पालकांनी कटाक्षाने टाळाव्यात. मुलाचा अपमान करणे, शारीरिक शिक्षा करणे, त्यांना दूर ठेवणे इत्यादी टाळावे. मुलांना सोयी उपलब्ध करून घ्याव्यात व त्यांवर त्यांची मते जाणून घ्यावीत. वयातील चर्चेत त्या सहभागी करून घ्यावे. त्यांच्या सूचनांचे विचार करावे. या योग्य सूचना स्वीकाराव्यात. मुलांशी मित्रत्वाचे नाते प्रस्थापित करावे. या सर्वातून मुलांभोवती चांगले वातावरण निर्माण करावे. यामुळे मुलाच्या अपप्रवृत्तीला आळा बसेल व मुलांचा सर्वांगीण विकास साधता येईल व बालगुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल. आता आपण समाजाला यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याविषयी विचार करूया. समाजाने करावयाच्या उपाययोजना. बालगुन्हेगारी निर्माण होऊन समाजाचे स्वास्थ्य बिघडू नये यासाठी जबाबदारी जशी कुटुंबाची आहे तशीच ती समाजाचीही आहे. यासाठी समाज पुढील गोष्टी करू शकतो. गुन्ह्यांचा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न समाजाकडून सातत्याने झाला पाहिजे. खिसे कापणे, चोरी करणे, मद्यपान करणे, जुगार खेळणे, व्यसन करणे यासारख्या गुन्ह्यांचा समाजाने निषेध केला पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्तीला समाजाने पाठीशी घालता कामा नये. धार्मिक संस्थांना जातीय विद्वेष भडकवण्याऐवजी युवकांवर चांगले संस्कार केले पाहिजे. सुधारणेची कार्य करणाऱ्या संस्था निर्माण करून त्यांच्याकडून उत्तम कार्य करून घेण्याची जबाबदारी समाजाची आहे. युवक संघटना, क्रीडा संघटना, गणेशोत्सव मंडळे इत्यादी ग्रंथालय, विविध सामाजिक संस्था अधिकाधिक प्रगल्भ व बळकट झाल्या पाहिजे. समाजात मार्गदर्शन केंद्रे, बालसुधारगृहे, अनाथालय, बालनिकेतन, मनोरुग्णालय यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण चुकीच्या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या मुलांना या संस्था चांगला मार्ग दाखवू शकतील. त्यांच्या परिवर्तन घडवून आणू शकतील. मुले सुधारतील अशा संस्था निर्माण करणे व त्या चांगल्या चालविण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ समाजानेच कार्य करून चालणार नाही तर जाणीवपूर्वक मुलाला घडविण्यासाठी तयार केलेली औपचारिक संस्था, शाळा जेथे मूल आपला बराच काळ व्यतीत करते तेथे जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणूनच आता आपण शाळा काय करू शकते याविषयी विचारमंथन करूया. शाळेने करावयाच्या उपाययोजना. शाळा हे बालकांवर संस्कार करणारे प्रभावी केंद्र आहे. याविषयी ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शाळा पुढीलप्रमाणे उपाययोजना करते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे, त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली पाहिजे व योग्य वातावरण निर्मिती करून त्यांच्यावर मूल्यसंस्कार केले पाहिजेत. शिक्षकांनी स्वतःच्या वर्तनातून विविध मूल्यांचा संस्कार होण्यासाठी त्यांच्यापुढे स्वतःचे आदर्श ठेवले पाहिजेत. सर्व मूल्ये प्रथम शिक्षकांना आपल्या आचरणातून अनुसरावी लागतील. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन सहशालेय कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घ्यावे. चांगल्या कार्यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी. त्यांनी चांगल्या कार्यक्रमात शाबासकी देऊन त्यांची प्रशंसा करावी. क्रीडा व सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन करावे. कार्यानुभव, समाजसेवा
व्यवसाय, शिक्षण यातून विविध कौशल्यांचा व मूल्यांचा संस्कार मुलांवर करावा. विद्यार्थी सतत कार्यमग्न राहिल्याने चुकीच्या मार्गाकडे वळण नाही व बालगुन्हेगारीला आळा घालता येईल. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षकाला स्वतः देखील प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. यासाठी आपण शिक्षक काय करू शकतो हे जाणून घेऊया. शिक्षकाने करावयाच्या उपाययोजना. शिक्षकाने सर्वप्रथम स्वतःविषयी विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात जागृत केला पाहिजे. त्यामुळे त्यांनी पुढील बाबी केल्या पाहिजेत. 1. शिक्षक आपल्या अडचणींविषयी मार्ग दाखवू शकतील असा विश्वास मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांवर प्रेम केले पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांचे गुणदोष, वैशिष्ट्ये व आवडीनिवडी शिक्षकाला माहीत असल्या पाहिजे. आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षकाने सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांकडून एखादा चुकीचा प्रसंग घडल्यास परिस्थिती समजून घेऊन त्याला सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे व त्याला योग्य मार्ग दाखविला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या वाढीच्या अवस्थांचे योग्य ज्ञान शिक्षकाला असले पाहिजे. कडक व कठोर शिक्षेमुळे मुले बिघडण्याची शक्यता अधिक असते. शिक्षकांनी आपल्या आदर्श वर्तनाचे विद्यार्थ्यांत मूल्ये संक्रमित करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. प्रेमळ वागणुकीने विद्यार्थ्यात परिवर्तन होते. पालकांना विश्वासात घेऊन पाल्यातील बालगुन्हेगारी शिक्षक रोखू शकतो. बालगुन्हेगार झाल्यावर त्यांच्यात बदल घडवून आणणे कठीण असते. त्यापेक्षा बालगुन्हेगार निर्माणच होऊ नये यासाठी या दृष्टीने प्रयत्न करणे सोपे असते. घर, शाळा, समाज या तिन्ही घटकांना बालगुन्हेगारी कशी थांबवता येईल याविषयी सविस्तर चर्चा आपण केली. आता आपण यावर आधारित काही प्रश्न पाहूया. या ठिकाणी घटकांतर्गत काही स्वाध्याय दिलेले आहेत, ते आपण अभ्यासायचे आहेत. उपघटक 8. व्यक्तिमत्वविषयक भारतीय दृष्टिकोन. प्राचीन भारतात मनासंबंधीचे विवेचन अनेक धार्मिक ग्रंथातून करण्यात आलेले आहे. भारतीय मानसशास्त्रात मानस हा केंद्रबिंदू असून मनाच्या कार्याला अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे. भारतीय मानसशास्त्रात समाधी अवस्थेला खूप महत्त्व आहे. योग हा भारतीय मानसशास्त्राचा कणा आहे. प्राचीन ऋग्वेद कालापासून भारतीय तत्त्वज्ञांनी व्यक्तिमत्त्वाचा विचार केलेला आढळतो. तो विचार मानसशास्त्रापेक्षा तत्त्वज्ञान व अध्यात्म त्यांना जवळचाच आहे. भारतीय तत्त्वज्ञानात जीव व शिव, आत्मा व परमात्मा यांचे अंतिम ऐक्य संकल्पिले आहे. त्या अनुरोधाने व्यक्तिमत्त्वाचा मूळ आधार जो आत्मा आहे त्याचा विकास करून आत्मसिद्धी कशी करून घ्यावयाची यावर तत्त्वज्ञानांचा भर दिलेला आहे. भारतीय षड्दर्शनांपैकी योगदर्शन व्यक्तिमत्व व व्यक्तिमत्व विकासास याला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. योगशास्त्र समग्र किंवा समाकलित व्यक्तिमत्त्वाचा पद्धतशीरपणे अभ्यास करते. व्यक्तिमत्व विकास प्रत्यक्ष अनुभवातून सिद्ध करून अंतिम आध्यात्मिक उद्दिष्टे कशी साध्य करायची याची व्यवहार्य मार्ग हे शास्त्र दाखविते. योगाच्या दृष्टीने समाकलित व्यक्तिमत्व. योगशास्त्राचे वैशिष्ट्य चैतन्यमय पुरुषाला विकारी चराचर सृष्टीतून मुक्त करून कैवल्याप्रत नेणे. योगसूत्रामध्ये कैवल्य या शब्दांचे मोक्ष, मुक्ती आणि पूर्णत्व या दोन्हींचा निर्देश होतो. मोक्ष हे अध्यात्मविद्येचे फळ सांगितले आहे. सर्व भारतीय तत्त्वज्ञानांचे रोख आत्मविद्येवर होता. व्यक्तिमत्वाचे पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी त्याला चिन्मय पुरुषाला प्रकृतीच्या म्हणजे चराचर सृष्टीच्या गुणधर्मापासून संपूर्णपणे मुक्त केले पाहिजे. योगशास्त्राच्या दृष्टीने समाकलित व्यक्तिमत्व हा आध्यात्मिक संबोध आहे. या उलट पाश्चात्य मानसशास्त्राच्या दृष्टीने व्यक्तिमत्व हा व्यावहारिक संबोध आहे. योगशास्त्रानुसार चित्तांचा वृत्तिरूप प्रवाह सामान्यतः अखंड चालू असतो. चित्ताचे मूल घटक म्हणजे सत्व, रज, तम हे 3 गुण होत.
तत्व सद्गुणांचा द्योतक असतो. रजगुण गती व उत्साह दाखविते. तमोगुणापासून कामक्रोधादी विकार उत्पन्न होतात. या 3 गुणांपैकी व्यक्तिमत्वामध्ये ज्या गुणाचे आधिक्य असेल त्या व्यक्तीला सात्विक, राजस व तामसी मानण्यात येते. तमोगुण वाढला म्हणजे आळस, तंद्रा, निद्रा, मूर्छा यामध्ये चित्तग्रस्त होते. चित्ताचे रजोगुणाचे आधिक्य असले म्हणजे ते बहिर्मुख राहून सर्वदा बाह्य विषयांकडे प्रेरित असले किंवा झालेले असते. ह्या त्रिगुणांमुळे व्यक्ती विषयांचा भोग घेऊ शकते व मोक्ष मार्गाकडे वळू शकते. या वेळी सद्गुणांचा हळूहळू विकास होतो व तमोगुण रजोगुण क्षीण होऊ लागतो. अशा स्थितीत चित्ताची एकाग्रता सहजपणे साधते आणि एकाग्रतेमुळे चित्त स्थिर व शांत राहते व सिद्धी प्राप्त होतात. योगशास्त्राच्या मते समाकलित व्यक्तिमत्व घडण्यासाठी पुरुष किंवा जीवात्मा हे केंद्र आहे व त्यामुळे व्यक्तीला चराचर सृष्टीचे ज्ञान प्राप्त होते. योग वसिष्ठामध्ये समाकलित व्यक्तिमत्वाच्या मनुष्याचे वर्णन जीवनमुक्त केलेले आहे. अज्ञान, आसक्ती आणि अहंभाव या सर्वांपासून अशी व्यक्ती मुक्त असते. ती आपले कार्य निश्चितपणे पण अत्यंत कुशलतेने करीत असते. अहंकारापासून मुक्त होऊन ऐहिक सुखाकडे उपभोग घेते पण त्यात गुंतून पडत नाही. भगवद्गीतेत अशा व्यक्तीचे वर्णन स्थितप्रज्ञ असे केलेले आहे. स्थितप्रज्ञ व्यक्ती गर्वाने फुलून जात नाही. भय, क्रोध यातून ती मुक्त झालेली असते. त्याला स्थिर बुद्धी असेही म्हणतात. चांगल्या गोष्टीचा लाभ झाला म्हणजे ती आनंदी होत नाही किंवा वाईट गोष्टी घडल्या म्हणून दुःखी होत नाही. अशी व्यक्ती आसक्तीविरहित असते. इंद्रियांवर तिचा ताबा असतो. विषयवासनेत गुंतून जात नाही. भारतीय तत्त्वज्ञानानुसार समाकलित व्यक्तिमत्व घडण्यासाठी आध्यात्मिक भावना आवश्यक आहे. कारण आध्यात्मिक पाया नसेल तर मन संयमित नसते, बुद्धी स्थिर नसते. मन व बुद्धी स्थिर झाल्याशिवाय मनशांती मिळण्याची शक्यता नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांख्ययोग सांगितला आहे. त्यात प्रकृती आणि पुरुष ही आदितत्वे सांगितलेली आहे. पुरुष आणि आत्मा या आत्म्याचे वर्णन अविकारी, स्वयंप्रकाशी, चैतन्यमय अशा शब्दात केले आहे. प्रकृती म्हणजे माया हे चराचर सृष्टीचे बदलणारे रूप म्हटले आहे. व्यक्तीला प्राप्त झालेले शरीर हे सुद्धा मायेचा एक भाग आहे असे सांगितले आहे. आत्मा मात्र मायेपासून वेगळा आहे. व्यक्तीला जेव्हा ज्ञान प्राप्त होते तेव्हा मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो, श्रेष्ठत्व प्राप्त होते. मोक्ष ही परमोच्च मानसिक अवस्था मानली आहे. ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मोक्षप्राप्तीसाठी करून घेण्याचा म्हणजे व्यक्तिमत्वाचा परमोच्च विकास प्राप्त करण्याचा मार्ग पातंजल योगशास्त्राचे दाखवून दिलेला आहे. त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. व्यक्तिमत्व विकासाचा योग मार्ग: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारण, ध्यान आणि समाधी ही योगाची 8 अंगे आहेत. अष्टांगातील पहिली 5 अंगे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार यांना बहिरंग म्हणतात, तर ध्यान, धारणा, समाधी हे अंतरंग योग आहेत. त्यांचा संबंध अंतरंगातील सूक्ष्म चित्ताशी येतो. योगाच्या अष्टांगातील यम नियमांनी योगाभ्यासासाठी साधकांची शारीरिक व मानसिक तयारी होते. साधक योगाभ्यास करण्यास पात्र होता व सामाजिक दृष्टीने तो समाजाचा एक स्वस्थ घटक बनतो व त्याचवेळी त्याचे व्यक्तिमत्व गुणसंपन्न होते. थोडक्यात अन्नमय कोशावर साधकाचे प्रभुत्व प्राप्त होते व त्यानंतर तो प्राणमय कोशात प्रवेश करतो. प्राणमय कोशावर प्रभुत्व मिळवण्याकरिता प्रमुख साधन म्हणजे प्राणायाम. प्राणायामाच्या अभ्यासाने शरीरातील चैतन्यमय प्राणशक्तीवर नियंत्रण करता येते. योगाचे 5वे अंग म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहाराचा अर्थ आहे इंद्रियांचे अपकर्षण. इंद्रियांच्या द्वारे मनाचे बाहेर जाणे. बदल झालेले की मनाने मन पाहण्याचे कार्य सुरू होते व साधकाचा मनोमय कोशात प्रवेश होतो. पुढील अभ्यास म्हणजे धारणेच्या मानसिक क्रियेत चित्त एक विचारबिंदू स्थिर करावयाचा असतो. यावेळी मनुष्य मनोमय
हा कोशातून विज्ञानमय कोशात प्रवेश करतो. त्यानंतर चित्ताच्या एकाग्रतेची अखंडित धारा सुरू होते. त्याला ध्यान असे म्हणतात. ध्यानामध्ये साधक स्वतःला विसरून जातो. परिसराचे भान त्याला राहत नाही व एक आनंदमय स्थिर स्थिती त्याला प्राप्त होते. हाच तो आनंदमय कोश व परिसराचे भान कोश व हीच ती सविकल्प समाधी अवस्था. योगमार्गाला यालाच व्यक्तिमत्व विकासाचा परमोच्च बिंदू मानले आहे. हा प्रवास पुढील रेखाटनातून अधिक स्पष्ट होऊ शकेल. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आणि यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारण, ध्यान, समाधी. यम म्हणजे योगमार्ग सांगतो की योगाभ्यासाची पुरुषाने आपल्या सर्व व्यवहारांचे आचरण अशा रीतीने करायचे पाहिजे की ते करीत असताना आपल्या शरीराने, वाणीने व मनानेही इतरांस दुःख होणार नाही. आपल्या शारीरिक व्यापारांमुळे इतरांस प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पीडा होणार नाही याची दक्षता घ्यावी. नेहमी सत्य व प्रिय बोलावे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे अष्टांगात सांगितलेले पहिल्या यमाचे 5 प्रकार आहेत. योगाभ्यासाची पुरुषाने यानुसार आचरण केले पाहिजे. नियम. वरील विवेचनातून 5 यमांची आता आपणास माहिती झालेलीच आहे. आता आपण 5 नियमांची माहिती करून घेऊया. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर, प्राणिधान हे ते 5 नियम आहेत. शरीर स्वच्छ ठेवणे व मन पवित्र राखणे म्हणजे शौच. समाधानी राहणे म्हणजे संतोष. रसनेंद्रियांवर ताबा ठेवणे म्हणजे वेदाध्ययन करणे व इंद्रिये संयमित ठेवणे म्हणजे तप होय. मंत्रांचा जप करणे, वेदाध्ययन करणे, बुद्धीला सूक्ष्मता देण्यासाठी शास्त्राचे अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय व सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे हे ईश्वर प्रणिधान होय. हे 5ही नियम सोबत आहेत. समाजस्थैर्यावर दृष्टी ठेवून वैयक्तिक उत्कर्ष साधण्यासाठी योगशास्त्राने हे 5 नियम सांगितलेले आहेत. जो व्यक्ती यम नियमादी अष्टांगी योगमार्गाचे अनुपालन करील तो समाकलित व्यक्तिमत्व प्राप्त करील असे भारतीय योगमार्ग सांगतो. समाकलित व्यक्तिमत्व. भारतीय तत्त्वज्ञानानुसार समाकलित व्यक्तिमत्वाचा रोग आध्यात्मिक असला तरी तो व्यावहारिकपणा आहे. योगशास्त्राचे व्यक्तिगत उत्कर्षाबरोबर समाजहिताकडे देखील लक्ष दिलेले आहे. भारतीय षड्दर्शनामध्ये व्यक्तिमत्व विकासात विवेचन करताना त्यातील तत्त्वज्ञानाचा पूर्ण रोख हा आत्मविद्येवर होता. मनोविनिग्रहाने लहरी मनावर मात करून व्यक्तिविकास साधता येतो हे पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी देखील मान्य केले आहे. भगवद्गीता या ग्रंथात समाकलित व्यक्तिमत्वाचे वर्णन स्थितप्रज्ञ या शब्दात केलेले आहे. स्थितप्रज्ञ हा भय आणि क्रोधापासून मुक्त असतो. त्यांची बुद्धी स्थिर असते. स्थितप्रज्ञ हा आसक्तीविरहित असतो. आनंददायी प्रसंगांनी तो हर्षभरित होत नाही. तसेच दुःख गोष्टीचा त्याला विषाद होत नाही. इंद्रियांना तो स्वतःच्या ताब्यात ठेवतो. तो नियमित असतो. मृत्यूलाही सुद्धा स्थितप्रज्ञ सुखाने सामोरा जातो. भारतीय मानसशास्त्रात ध्यानानंतर येणारी सविकल्प समाधीची अवस्था ही अत्युच्च मानलेली आहे. यामुळे व्यक्ती हा एका अद्भुत असा आनंददायी वातावरणात पोहोचतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा 3ही अवस्थांपलीकडे अशी ही स्थिती असते जिला तुरीया अवस्था असे म्हणतात. तुरीया ही उच्च, सर्वश्रेष्ठ व उन्मयी अवस्था आहे. मन जेव्हा ईश्वरी तत्वात विलीन होते तेव्हा ही अवस्था प्राप्त होते. ही व्यक्तिमत्व विकासाची सर्वोच्च पातळी भारतीय मानसशास्त्रज्ञांनी मानलेली आहे. जगातील इतर कोणत्याही शास्त्रात व्यक्तिमत्वाच्या सर्वश्रेष्ठ उंचीचा विचार केलेला दिसून येत नाही. भारतीय मानसशास्त्रात मनस्वास्थ्य निर्माण होण्यासाठी इच्छा वासनांना आवर घालणे, त्यांचे नियंत्रण करणे, त्यांचा निरोध करणे यावर भर देऊन वासना निवृत्ती, अनासक्ती व वैराग्य या गोष्टींना विशेष महत्त्व दिलेले आहे.
भारतीय मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व विकासाची वैशिष्ट्ये. भारतीय मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व विकासाचा विचार केल्यास त्याची पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात. 1. भारतीय मानसशास्त्रातील व्यक्तिमत्व विकासाची संकल्पना ही अध्यात्मावर आधारलेली आहे. यामध्ये आत्म्याचा विकास, बुद्धीचा विकास, इंद्रियांवर विजय इत्यादी सर्वांचा विचार केलेला आहे. इंद्रिय निग्रह व मनोनिग्रह साधून आत्म्याशी एकरूप होऊनच मनाचा विकास साध्य होतो असे सांगितलेले आहे. व्यक्तिमत्व विकास हा आदर्शवादावर आधारित असतो. योगमार्गाने चित्तवृत्तीच्या निरोधावर विशेष भर दिलेला आहे. योगशास्त्राच्या पद्धती व्यक्तिगत असल्या तरी प्रयोगनिष्ठ असल्याने वैज्ञानिक आहेत. भारतीय मानसशास्त्रज्ञांनी इंद्रिय निग्रह बुद्धी म्हणजे स्थितप्रज्ञा श्रेष्ठ मानली आहे. या शास्त्राचे व्यक्तिमत्व एकात्म मानून तामस व्यक्तिमत्व, राजस व्यक्तिमत्व व सात्विक व्यक्तिमत्व या पातळींचे वर्णन केलेले आहे. समाधी किंवा तुरीया या सर्वश्रेष्ठ अवस्था मानून भारतीय मानसशास्त्राने व्यक्तीच्या सर्व शक्तींचा तो परमोच्च विकास सांगितला आहे. पाश्चिमात्य मानसशास्त्रात सांगितलेल्या कितीतरी विषयांचे दिग्दर्शन हजारो वर्षापूर्वी भारतीय तत्त्वज्ञानाने केलेले दिसून येते. मानसशास्त्रातील एकाग्रता, स्मरण, इंद्रिय ज्ञान, कल्पना, मनाच्या प्रवृत्ती, व्यक्तिमत्व विकास या विषयांचे सखोल चिंतन भारतीय मानसशास्त्रज्ञांनी तत्त्वज्ञानाच्या स्वरूपात केलेले दिसून येते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्थैर्यासाठी आसने आणि प्राणायाम योगशास्त्रातून सांगितले आहे. मनोविकृतीपासून सुटका कशी करून घ्यावी याचे शिक्षण योगशास्त्राने अत्यंत सूत्रबद्धपणे सांगितलेले आहे. आसने आणि प्राणायाम यांच्या माध्यमातून मानसिक संतुलन साधून व्यक्तिमत्व संपन्नता साधण्याच्या प्रयत्नावर भारतीय मानसशास्त्रज्ञाने भर दिलेला दिसून येतो. प्राणायामाच्या अभ्यासातून योगशास्त्राने बुद्धिमत्तेचा विकास कसा घडवून आणावयाचा आणि स्मरणशक्ती कशी वाढवायची हे सूचित केलेले आहे. मनाची चंचलता दूर करून रागावर नियंत्रण कसे ठेवावे हे चित्तवृत्तीच्या निरोधातून सांगितलेले आहे. योगशास्त्राच्या आधारे मोक्षप्राप्ती सांगितलेली आहे. अशा प्रकारे भारतीय मानसशास्त्रात विश्वासात्मक पातळीवर व्यक्तिमत्व विकासाचा विचार केल्याचे दिसून येते. पाठाचा सारांश. व्यक्तिभेद या घटकामध्ये आपण खालील बाबींचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये व्यक्तिभेदांचे अर्थ सर्वत्र समान वैशिष्ट्यांच्या व्यक्ती आढळत नाहीत. वेगवेगळी शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक वैशिष्ट्ये असलेली व्यक्ती आपल्याला आढळते. व्यक्तिभेद भिन्न भिन्न प्रकारचे असतात किंवा व्यक्तिभेदांची भिन्न भिन्न क्षेत्रे असतात. हे प्रकार असे शारीरिक, बौद्धिक, भावनिक, अभिरुचिगत, कार्यशक्तीनुसार व प्रावीण्य संपादनानुसार व्यक्तिभेद असतात. व्यक्तिभेदांची प्रमुख कारणे अनुवंश, परिस्थिती, लिंग, वंश, राष्ट्रीयत्व, अंतःस्राव ही आहेत. व्यक्तिभेदाचे मापन करून त्यांचा अभ्यास करता येतो. व्यक्तिभेदांचा अभ्यास शिक्षकाने करणे आवश्यक आहे, कारण विविध व्यक्तींच्या शैक्षणिक गरजा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार शैक्षणिक अनुभव देणे किंवा योजने शिक्षकास शक्य होईल व त्यातून प्रत्येक विद्यार्थ्याला आपला विकास साधता येईल आणि शिक्षकासही मार्गदर्शन करता येईल. व्यक्तिगत भेदांचे तत्त्व स्वीकारले म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वेगळे आणि व त्याच्या व्यक्तिमत्वानुसार मार्गदर्शन करण्याची आवश्यकता ही मान्य करावी लागते. मार्गदर्शन म्हणजे व्यक्तीला जीवनातील महत्त्वाच्या समस्यांना समायोजन करण्यासाठी केलेले सहाय्य. विद्यार्थ्याला त्यांच्या शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीत सहाय्य करण्यासाठी केलेले मार्गदर्शन म्हणजे शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन होय. आजच्या आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक जीवनाचे आणि व्यवहाराचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे आहे. म्हणून शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. हे मार्गदर्शन न केल्यास विद्यार्थी शिक्षणक्रम व व्यवसाय निवडताना चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे. या चुकांमुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनात मानसिक व शारीरिक शक्तीचा अपव्यय होऊन त्याला नैराश्य येण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक शक्तीचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची महत्त्वाची तंत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
1. व्यक्ती वैशिष्ट्यांची नोंद. शैक्षणिक व व्यावसायिक माहितीची देवाणघेवाण, मार्गदर्शनात्मक चर्चा, शिक्षण क्रमास अथवा व्यवसायात प्रवेशास सहाय्य, अनुधावन, संशोधन. योग्य वेळी योग्य ते तंत्र वापरून मार्गदर्शन देता येते, मात्र ज्याला मार्गदर्शन द्यावयाचे आहे त्या विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थी समूहाच्या व्यक्तिवैशिष्ट्याचा अचूक अभ्यास व नोंदी मार्गदर्शनाने अत्यंत आवश्यक आहे. या नोंदींचा योजनापूर्वक अभ्यास करण्याच्या प्रक्रियेला सप्तसूत्रीय योजना असे म्हणतात. सप्तसूत्री योजनेत व्यक्तिमत्त्वाच्या किंवा व्यक्तिवैशिष्ट्यांच्या खालील पैलूंचा अभ्यास व नोंदी केलेल्या असतात. शारीरिक क्षमता, प्रावीण्य, अभियोग्यता किंवा कार्यशक्ती, अभिरुची, बुद्धिमत्ता, स्वभाव वैशिष्ट्ये व कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती. पर्सन या लॅटिन शब्दाचा पर्सनॅलिटी या शब्दाची व्युत्पत्ती झालेली असून त्याचा अर्थ आहे मुखवटा. थोडक्यात व्यक्तिमत्व म्हणजे स्वपरिसराशी होणारे व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन व त्यांच्या वर्तनाला चालना देणारे शरीर, मानसिक प्रक्रियांचे गतिशील संघटन. अंतर्मुखी व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती स्वप्नाळू, ध्येयवादी, स्वयंकेंद्री व एकाकी असतात, तर बहिर्मुखी व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती समाजभिमुख, कृतिप्रवण व मनमोकळे असतात. मानसिक आरोग्य म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्वाचे सुसंवादी कार्य होय. बहुतांश शारीरिक व मानसिक गरजांची पूर्ती योग्य प्रमाणात झालेली असल्यास मानसिक आरोग्य चांगले राहू शकते. याउलट गरजांची पूर्तता न झाल्यास मनावर ताण येऊन वैफल्य वाढते व मनाची द्विधा अवस्था निर्माण होते. याला मानसिक संघर्ष असे म्हणतात. गुणतत्व पद्धती, प्रक्षेपण पद्धती, संश्लिष्ट पद्धती व्यक्तिमत्वाचे मापन केले जाते. बालकाचे समाजविरोधी वर्तन म्हणजे बालगुन्हेगारी होय. विविध कौटुंबिक, सामाजिक व शालेय कारणांमुळे मुले गुन्हेगारीकडे वळतात व बालगुन्हेगारी रोखण्याचे समाज, पालक, शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. व्यक्तिमत्व विकासाचा भारतीय दृष्टिकोन हा आध्यात्मिक असून योगशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी या अष्टांग मार्गांचा अवलंब करून मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत जाता येते व स्थितप्रज्ञ किंवा समाकलित व्यक्तिमत्व प्राप्त होते. या ठिकाणी पारिभाषिक शब्द व शब्दार्थ दिलेले आहेत. त्याचबरोबर क्षेत्रीय कार्य व अधिक वाचनासाठी पुस्तके सुद्धा दिलेली आहेत. धन्यवाद.